नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहात. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला हे नाशिक त्र्यंबकेश्वर इथले हे ज्योतिर्लिंग मंदिर आहे. तर मित्रांनो, ह्या मंदिराची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्याला दिसत असेल हे संपूर्ण दिसणारे हे शिवमंदिर पुरातन काळातलं हे जुनं मंदिर आहे आणि हे ज्योतिर्लिंग म्हणून हे. तर मित्रांनो, हे LCD द्वारे तुम्हाला दाखवतो. ही LCD बाहेर लावण्यात आलेली आहे तर भक्तांच्या या संपूर्ण दर्शनासाठी. तर ही दर्शन बारी आहे आणि ह्या दर्शन बारीतून हे संपूर्ण शिवगण भक्तजन हे तुम्हाला या मंदिराच्या गाभाऱ्याकडे जाताना या लाईनीत उभे आहे. तर सगळे भक्तांची ही आस लागलेली आहे शिव मंदिराच्या ह्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, ही दर्शन लाईन दिसत असेल तुम्हाला. तर अतिशय अशी या मंदिरात व्यवस्था खूप अशी छान करण्यात आलेली आहे. तर प्रत्येक माणसाला ह्या लाईनीतून ह्या बसण्याची जागासुद्धा केलेली आहे आणि जागोजागी पाणी, बाथरूम अशा या सगळ्या सुविधा ह्या लाईनीत बनवण्यात आलेल्या आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर कधी येत असाल तर अवश्य या. असं संपूर्ण हा मोठा हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये ह्या दर्शन बारे आहे आणि या दर्शन बाऱ्यामध्ये आपल्याला दिसत असेल CCTV सुद्धा लावण्यात आलेले आहे आणि हे फॅनसुद्धा गरम होते, त्याच्यामुळे फॅनची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे. अशा ह्या संपूर्ण या मंदिराचं रहस्य आणि सगळी व्यवस्था आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, त्र्यंबकेश्वराला त्र्यंबकेश्वर का म्हणतात? तर मित्रांनो, ह्या आपल्या संपूर्ण भारतात असं एक हे ज्योतिर्लिंग आहे की इथे हे 3 मुखाचं ज्योतिर्लिंग आहे. तर मित्रांनो, ती आपण ह्या पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, दिसत असेल हा मंदिराचं मुख्य द्वार आणि हे समोर दिसणारा हा गाभाऱ्यातलं दृश्य. तर मित्रांनो, हे गाभाऱ्यातलं दृश्य हे दिसत असेल तुम्हाला. अतिशय अशी हा गोल असणारा हा मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरचा सभा मंडप आणि ह्या सभा मंडपात बसणारे हे पंडितसुद्धा इथं काही कार्यक्रम करत असतात. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा कधी शांती करत असाल, कधी नारायण नागबली या असे हवन ह्या मंदिरात केले जातात. तर मित्रांनो, या मंदिराचं एक हे जुनं रहस्य आहे की इथं भरपूर अशा प्रकारच्या ह्या पूजा केल्या जातात. तर मित्रांनो, हा गाभारा तुम्हाला दिसत असेल. तर मित्रांनो, ह्या गाभाऱ्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि हे समोर लावलेलं हे दिसत असेल तुम्हाला. हे संपूर्ण पूजा करणारे लोकसुद्धा इथं भरपूर असतात. तर या इथं या गाभाऱ्याच्या बाहेर लावलेली ही LCD ही सुद्धा आपल्याला मुखदर्शन करून देत असते. तर मित्रांनो, हे पहा दिसत असेल तुम्हाला या मंदिराच्या LCDवर हे पहा अतिशय असं सुंदर असं दर्शन होत असतं. तर मित्रांनो, बाहेरून सुद्धा आपल्याला ह्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं. तर आपण ह्या मंदिरात येत असाल तर इथं कुठलेही बंधन नाही. तर मित्रांनो, फक्त मेन मुख्य गाभाऱ्याचं हे मंदिर आहे तिथं तर मोबाईल प्रत्येक मंदिरात अलाउड नसतो. तर मित्रांनो, हे बाहेर आल्यानंतर हे पहा बाहेरचे नक्षी आणि कोरीव काम अतिशय सुंदर आहे. तर हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. हे पहा या मोबाईलमध्ये अतिशय एवढं सुंदर दिसतं. तर मित्रांनो, साक्षात पाहिल्यानंतर किती सुंदर दिसेल. धन्यवाद मित्रांनो.